शेतकरी मित्रांनो नमस्कार। तुम्ही पाहता शेतकरी गाथा आहे यूट्यूब चॅनल। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन घंटीचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल। मित्रांनो, आपण जर कपाशी हे पीक लावलेले असेल आणि आपल्या कपाशीमध्ये जर अशा प्रकारचे जर तण हे झालेले असेल, पावसाळ्यामध्ये सतत पाऊस सुरू असताना आपल्या शेतामध्ये कपाशी या पिकामध्ये भरपूर तण होते, वापसा होत नाही, निंदन खुरपणी वखरणी होत नाही। अशा वेळेस आपल्याला कपाशीमध्ये तणनाशकाची फवारणी हे घेणे आवश्यक आहे। आपल्या कपाशीतील तण हे जर मोठे असेल तर ते लवकर जळत नाही। याच्याकरता आपल्याला नॉन सिलेक्टिव्ह या तणनाशकाचा वापर करायचा आहे। तुम्ही पाहू शकता या कपाशीमध्ये बऱ्याच प्रकारचे तण हे झालेले आहे, मोठे 6 इंचापर्यंत। असे जर तण आपल्या शेतामध्ये कपाशीमध्ये जर झालेले असेल तर आपल्याला तणनाशकाची फवारणी हे घेणे आवश्यक आहे। तुम्ही पाहू शकता या कपाशीमध्ये या ज्या भागामध्ये आहे तणनाशक मारलेले नाही आहे आणि या भागामध्ये तुम्ही पाहू शकता तणनाशकाची फवारणी केलेली आहे। पाहू शकता तुम्ही संपूर्ण तण जळालेला आहे। अशा वेळेस मित्रांनो आपण हे तणनाशकाची फवारणी घेऊ शकता। हे तण जळाल्यानंतर तुम्ही कपाशीमध्ये वखरणी, कोळपणी, निंदन हे करू शकता। पाहू शकता तुम्ही हा जो केना आहे हा पूर्ण जळून गेलेला आहे। याला मारून 1च दिवस झालेले आहे। तर याच्यामध्ये जे आपण तणनाशक वापरलेला आहे कपाशीमध्ये, आपण 15 लिटरच्या पंपासाठी राऊंडअप हे 100 ml याचा वापर केलेला आहे आणि याच्यासोबतच ग्रामोझोनचा वापर केलेला आहे। 15 लिटरच्या पंपासाठी 50 ml याचा वापर केलेला आहे। तुम्ही पाहू शकता पूर्ण तण जळालेले आहे। असे दोन्हीचे मिश्रण करून आपण हे तणनाशकाची फवारणी घेऊ शकता। या शेतामध्ये राऊंडअप आणि ग्रामोझोन या दोन्हीची फवारणी केलेली आहे। तुम्ही पाहू शकता हा केना संपूर्ण जळालेला आहे। मित्रांनो, आपण ज्या वेळेस फवारणी करते वेळेस तुमच्या कपाशी या पिकावर तणनाशकाचा स्प्रे उडणार नाही याची काळजी घ्यावी। जर आपल्या कपाशीवरती जर तणनाशकाचा स्प्रे जर उडाला तर तुमचा तो भाग जळून जाईल। पाहू शकता तुम्ही या पानावरती स्प्रे उडालेला आहे। हे पान जळून गेलेलं आहे तुमचं कपाशीचं। पाहू शकता तुम्ही याच्यावरती फवारणी करून 1च दिवस झालेला आहे। पाहू शकता तुम्ही या भागामध्ये फवारणी केलेली आहे। या भागामध्ये फवारणी करायची बाकी आहे। पाहू शकता तुम्ही। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।